नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील घाटोड सर, एक्झिटिव्ह अकॅडमी संचालक. आज आपण पाहतो आहे मसावी लसावी या प्रकरणामधलं तिसरं लेक्चर, बरोबर ना. म्हणजे मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण मसावी लसावीच्या संदर्भात व्याख्या आणि पद्धती याचा वापर केला होता, बरोबर ना. म्हणजे आजच्या व्हिडिओजमध्ये आपण जे पाहतो आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो आहेत मसावी लसावीच्या संदर्भातील सूत्र. लक्षात घ्या, तुम्हाला बोलल्याप्रमाणे साधारण 3 ते 4 व्हिडिओज हे केवळ आणि केवळ मसावी लसावीच्या प्रकरणाचा तात्विक भाग म्हणजे थेअरीचा भाग असेल, बरोबर ना. म्हणजे साधारण या लेक्चरमध्ये आणि या भागामध्ये आपण पाहतो आहे मसावी लसावीच्या संदर्भातील सूत्र. लक्षात घ्या. आता बऱ्याचदा प्रश्न येताना आपल्याला माहीत पाहिजे नेमकं कुठल्या टॉपिकवर कुठले प्रश्न येतात, बरोबर ना. आपण कुठल्या एक्झामला टार्गेट धरून हे व्हिडिओज बनवत नाहीत, तर संपूर्ण अंकगणित, बीजगणित आणि भूमिती म्हणजे पूर्ण विषय आणि त्यामधलं प्रत्येक प्रकरण हे पूर्ण सखोल या अनुषंगानं आपण हे व्हिडिओज बनवतो आहे, बरोबर ना. म्हणजे साधारण इथं सगळं आपण पाहत असताना म्हणजे आता बघा एवढा मोठा पार्ट मी या ठिकाणी घेतला. ॲक्च्युली मी हे सगळं तुम्हाला स्लाईड जे घेतलेले हे सर्व सेपरेट लिहून आणि स्पष्ट करून दाखवेल. लक्षात आलं ना. फक्त इथे एक आज जे आपण पाहतोय ते फॉर्म्युला लक्षात घ्या. क्लिअर झालं. फॉर्म्युला आहे. आता आपण थोडक्यात जर एकदा काय करू, आपण पटपट मागे जाऊ आणि मागचे एकदा रिव्हिजन करून बघू. बघा तर मागं आपण घेतलेलं होतं. ओके, एकदा आपण मागच्या स्लाईडवर जाऊ. एक सेकंद. ओके, हां, हा बघा कालचा जो पार्ट होता आपला म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं मसावी लसावी या संदर्भातली यादी पद्धत, निरीक्षण पद्धत. म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, बरोबर ना. म्हणजे मसावी लसावी काढण्याची पद्धती याच्यामध्ये आपण पाहिलं होतं यादी पद्धत, निरीक्षण पद्धत. उदाहरणं आहेत सेमच आहेत मागच्या लेक्चरमध्ये, लक्षात घ्या जे होती ती. याच्यामध्ये नंतर पाहिलं होतं आपण मूळ अवयव पद्धत, ज्यामध्ये 2 फॉर्म्युला आपण यूज केली होती. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता मसावी म्हणजे काय, फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो, बरोबर आहे. दुसरा फॉर्म्युला होता लसावी म्हणजे काय, तर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानुसार आपण मूळ अवयव पद्धतीनं 16 आणि 24 याचा मसावी काढलेला होता. तो मसावी 8 आला होता, लसावी 48 आला होता, बरोबर ना. त्यानंतर सेकंड पार्ट आपण 24, 30 आणि 60 याचा मसावी काढला होता, जो की 6 आलेला होता, आणि लसावी काढला होता जो की 120 आलेला होता, बरोबर ना. म्हणजे हे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण शिकलो होतो. लक्षात घ्या. आपण रिव्हिजन करतो आहेत एक. आणि त्यानंतर भागाकार पद्धतीमध्ये सुद्धा आपण 16 आणि 24 यांचा मसावी लसावी काढला होता. 16 आणि 24 यांचा 24, 30 आणि 60 यांचा सुद्धा आपण मसावी लसावी काढलेला होता. लक्षात घ्या. म्हणजे साधारण हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बरोबर आहे. आणि आज म्हणजे आत्ता आपण तिसऱ्या व्हिडिओजमध्ये जे पाहतो आहेत म्हणजे हा कशाचा पार्ट सुरू बघा. आपण शिकतो आहोत मसावी लसावी याची थिअरी, याचं थिअरॉटिकल पार्ट, जे की तुम्हाला PDF च्या स्वरूपात ऑलरेडी टाकलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे या पार्टनुसार आपण म्हणजे येणारे प्रश्न कसे असतात, प्रश्न सोडवायचे कसे आहेत, काय असू शकतं, ह्या सर्वांच्या हिशोबानं म्हणजे सगळं आपण डोळ्यासमोर ठेवून हे पार्ट आपण नियोजित केलेलं. लक्षात घ्या. याच्यामध्ये आता आपण दुसऱ्या म्हणजे साधारण आज जे घेतो आहेत, लक्षात घ्या. ओके, थोडं बॅक जातो आहेत आणि नवीन स्लाईड मी या ठिकाणी घेतो. बघा एक सेकंद. तर बघा आता आज आपल्याला घ्यायचं आहे मसावी लसावीची ही फॉर्म्युला. लक्षात घ्या. या फॉर्म्युल्याचं एकदा मी वाचन करतो आहे, महत्त्वाचं. बघा पहिला फॉर्म्युला आहे 2 संख्यांचा गुणाकार इज इक्वल टू मसावी गुणिले लसावी. दुसरा आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता हे जे फॉर्म्युले दिसतात 14 लक्षात घ्यायचे, ठीक आहेत ना. याच्या संदर्भात आपण नंतर बोलूया. आता फॉर्म्युले हे तयार झालेले कसे आहेत याच्यावर आपण परत येणार. लक्षात घ्या. याच्यावर आपण परत येणार. पहिल्यांदा आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये जाऊ आणि डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करू. लक्षात घ्या. कारण फॉर्म्युले मेन तयार झाली कशी हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. लक्षात आलं ना. म्हणजे मुळात फॉर्म्युले तयार होतात कशी याचंही रिझन आपल्याकडे असलं पाहिजे. साधारण क्लास 3च्या बऱ्याचशा एक्झामला कंबाईनपर्यंत कुठल्या एक्झामला जर पाहिलं तर हे जे फॉर्म्युल्याचं सेशन आहे याच्यावर साधारण खूप मोठा एक परीक्षेमध्ये पार्ट विचारला जातो. लक्षात घ्या. आपल्याला इन्फॉर्मेशन नसल्यामुळे ते आपली उदाहरणं चुकतात मुळात. लक्षात घ्या. तर या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून जी काही प्रश्नावली तयार होऊ शकते. मग आता बरं हे थिअरी म्हणजे मुळात थिअरी आहेत का नाहीत, तर याच्यामध्ये डायरेक्ट आपण क्वेश्चनला टार्गेट करतो. लक्षात घ्या. म्हणजे थिअरी समजली की प्रश्न डायरेक्ट समजून जातो. लक्षात घ्या. चुकतच नाही. पटलं नाही. म्हणजे थेरॉटिकल पार्ट जो आहे याच्यामध्ये क्वेश्चन तुमचे क्लिअर होत जाणार. म्हणजे आता जे आपण थिअरीमध्ये वेळ देतोय त्याला ह्या लेक्चरमध्ये, ह्या व्हिडिओजमध्ये, याच्यामध्ये तुमचे बरेचसे बेसिक प्रश्न क्लिअर होऊन जाणार. लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणजे 14 प्रकरणं जे मी तुम्हाला म्हटलं ना स्लाईडमध्ये, तर हे 14 प्रकरणं मुळात 14 तसे नाहीत. लक्षात घ्या. हे फॉर्म्युले 14 नाही आहेत ते. याच्यामध्ये बरेचसे फॉर्म्युले हे एकच आहेत. साधारण हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे जे दिसत आहेत ना तुम्हाला 9 फॉर्म्युल्यापर्यंत एकच फॉर्म्युला आहे तो. लक्षात घ्या. आता तो कसा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. लक्षात घ्या. म्हणजे साधारण
अतिशय सोपं जाईल या हिशोबाने आपल्याला पुढं जायचं पडलं. तर आपण पाहतोय, पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय मसावी लसावी या प्रकरणाची थिअरी आणि या थिअरीवरचे संपूर्ण व्हिडिओ लक्षात घ्या, बरोबर ना. मग यानुसार आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय मसावी लसावीच्या संदर्भात जी सूत्र असतात त्या सूत्रांचा वापर कसा होतो. तर एक्झॅक्टली आपण हे सूत्र यूज कसे करायचे, पहिल्या स्लाईडमध्ये सूत्र लिहून ठेवलेले आहेत, त्याचे रिव्हिजन आपण नंतर घेऊ. पहिल्यांदा उदाहरणं समजून घेऊ, सूत्र तयार कशी झाली आपण समजून घेऊ. यावर बराचसा पार्ट असतो, बेसिक पार्ट असतो, प्रश्न विचारताना ठरलेले आहेत, लक्षात घ्या. आणि ही जी उदाहरणं आहेत, म्हणजे साधारण ही जे फॉर्म्युले आहेत, ही दोन संख्या आणि त्यांचाच मसावी लसावी या संदर्भात ही तयार झालेली असतात. म्हणजे साधारण एखादं उदाहरण मी या ठिकाणी बघा तयार करतो. आता एखादं उदाहरण तयार करतो याचा अर्थ काय, तर आपल्याला गाईडलाईन पाहिजे ना कुठली तरी, तर त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. बघा नीट लक्षात घ्या. जस्ट फॉर अन एक्झाम्पल, उदाहरणार्थ फक्त नीट लक्षात घ्यायचं. एक 15 घेतलेला आहेत आणि एक 12 घेतलेला आहेत, लक्षात घ्या. 15 आणि 12. आता मागच्या व्हिडिओजमध्ये मसावी माहीत झालेला आहे, लसावी माहीत झालेला आहे. कसा काढला जातो, एक्झॅक्टली मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. म्हणून या ठिकाणी मी थोडं डायरेक्ट लिहितो. बघा, या दोघांचा मसावी हा आहे 3, ओके, आणि या दोघांचा लसावी तो आहे 60. लक्षात घ्या, ते काढण्याची सध्या गरज नाही, कारण आपण आत्ता जे शिकतो आहेत हे आहे फॉर्म्युला बेस, लक्षात घ्या, पटलं ना. मग पुन्हा लक्षात घ्या, 15 आणि 12चा मसावी किती आहे 3 आणि 15 आणि 12चा लसावी किती आहे 60. नीट लक्षात घ्यायचं. आता हे जे आज आपण सेशन घेतोय, म्हणजे आज मीन्स आत्ताचा जो व्हिडिओ घेतोय आपण, यामध्ये आपण पाहतोय फॉर्म्युल्यावरची उदाहरणं आणि मसावी लसावीच्या संदर्भात फॉर्म्युला बेस सूत्रांच्या भरोशावर येणारी प्रश्न, लक्षात घ्या. मग त्यामध्ये सूत्र तयार कशी होतात हे आपल्याला डिटेल्स पाहायचं, लक्षात घ्या. तर यामध्ये निश्चितपणे एक लक्षात घ्यायचं, हे जे फॉर्म्युले आहे हे कोणत्याही दोन संख्यांच्या संदर्भात येणाऱ्या मसावी लसावीच्या संदर्भातच असतील, लक्षात घ्यायचं. याच्या कंडिशन काय आहेत पुन्हा लक्षात घ्या. हे जे पूर्ण फॉर्म्युले आहे हे केवळ आणि केवळ दोनच संख्यांच्या संदर्भात लागू होतं. कधीच असं येणार नाही 3 संख्यांचा मसावी लसावी एवढा आहे त्यांचा गुणाकार नाहीत. कारण क्वेश्चन तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये पोटेन्शियल तसं लागतं. म्हणून या ठिकाणी हे जे क्वेश्चन आहेत आणि हे जे फॉर्म्युले आपण आता विचार करतोय हे यालाच लागू होतं. कुठल्या संख्येला, केवळ दोनच संख्यांच्या बाबतीत लागू होतं. आता जस्ट फॉर अन एक्झाम्पल, आकडे खूप लहान घेतले बघा, याच्यावर तुम्हाला उदाहरणं असतील. साधारण आपण जेव्हा आता थेरी संपल्यानंतर आपण प्रश्नावलीचे जे व्हिडिओज घेणार, म्हणजे प्रश्न सोडवण्याचे, प्रश्न उत्तराचे, त्याच्यामध्ये सगळे उदाहरणं बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकणार, लक्षात घ्या. आणि सर्व थेरी त्या ठिकाणी तुम्हाला कामात पडणार, लक्षात घ्या. पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता संख्या कुठल्या घेतलेल्या आहेत मी, 15 आणि 12, लक्षात घ्या. आता 15 आणि 12चा मसावी आहे 3 आणि लसावी आहे 60. आता तुम्ही या ठिकाणी 3 आणि 60चा गुणाकार करून बघा. 3 आणि 60चा गुणाकार करून बघितला तर तो आला 180, ओके, 180. आणि त्या संख्यांचा गुणाकार करून बघा, तो येतो 15 गुणिला 12, तो सुद्धा येतो 180. म्हणजे या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार बरोबर या ठिकाणी लसावी गुणिला मसावी हे या ठिकाणी आपल्याला दिसून आलं. बघा पहिला फॉर्म्युला बघा, इथे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिला लसावी. म्हणजे या ठिकाणी पहिला फॉर्म्युला आपल्याला क्लिअर झाला, समजलं ना. म्हणजे एखादा फॉर्म्युला तयार होत असताना हा येतो तरी कुठून हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचाच लसावी गुणिला मसावी. म्हणून या ठिकाणी पहिला फॉर्म्युला तयार झाला बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचाच मसावी गुणिला लसावी. म्हणजे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता ॲक्च्युअल समीकरण आपलं झालेलं आहे, बरोबर ना. फक्त व्हिजन आणि रिझन क्लिअर असू द्या. हे मागे जे 9-14 फॉर्म्युले तुम्हाला दिसलेले आहेत ते ॲक्च्युली तेवढे नाही आहेत, लक्षात घ्यायचं. आता याचं वेगवेगळं वाचन केलं जातं, पटलं ना. जसं की 12 आणि 15 आहेत, 15 आणि 12 आहे, बरोबर आहे. मग याला मी दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिला लसावी म्हणू शकतो, बरोबर ना. कधी कधी उदाहरणामध्ये याचं वाचन कसं दिलं असतं बघा, कधी कधी असं असतं, लहान संख्या बरोबर ना, लहान संख्या गुणिला मोठी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. आता तुम्ही तेच म्हणू शकता ना, लहान संख्या गुणिला मोठी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. आता हे का लिहिलं आहे तेवढं, म्हणजे मागे जे लिहिलेत ना, तुम्हाला वाटत असेल की एवढं मोठं कुठून आणलं. बघा हे एवढं मोठं नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 हा एकाच फॉर्म्युल्यामधून तयार झालेले एवढे 9 फॉर्म्युले, लक्षात आलं ना. हे माहीत नसतं म्हणून आपले उदाहरण शकतं. आपल्याला वाटतं एवढं मोठं आहे की एवढं नाही, ते एकच फॉर्म्युला आहे, त्यालाच आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रमोट केलेला आहे. ॲक्च्युली तो एकच आहे, लक्षात घ्या. म्हणून पुन्हा लक्षात घ्या, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय मसावी गुणिला लसावी, तेच आहेत ना, बरोबर आहे. मग त्याला तुम्ही लहान संख्या गुणिला मोठी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी असं म्हणू शकता. याच्याच म्हणून तिसरं आता वाचन असतं, ते उदाहरणामध्ये येताना, पेपरला येताना, परीक्षेमध्ये येताना हे वाचन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. कधी तो लहान संख्या गुणिला मोठी संख्या असं म्हणेल, कधी तो पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या असंही म्हणू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो बघा, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या
बरोबर मसावी गुणेला लसावी असंही म्हणू शकतो, लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे माहीत पाहिजे की तो प्रमोट कसा करतोय, लक्षात आलं ना. त्याची वेगवेगळी लँग्वेज आहे प्रश्न विचारण्याचे, त्याच्या अनुषंगाने आपण हे सगळे फॉर्म्युले आपण या ठिकाणी पाहतोय, लक्षात घ्या. आता जसं दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हा त्यांच्याच मसावी लसावीच्या इतका असतो, म्हणून याला लहान संख्या मोठी संख्या असंही म्हटलं जाऊ शकतं, पहिली संख्या दुसरी संख्या असंही म्हटलं जाऊ शकतं, लक्षात आलं ना. आता सिंपल आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार, जसं आता या ठिकाणी जे रफ काम करतात बघा, 15 गुणेला 12 बरोबर मसावी 3 आणि लसावी 60 यांचा गुणाकार इज इक्वल टू यांचा गुणाकार आहेत. आपण एक्चुअल समीकरण शिकलेलो आहोत. आता उदाहरणामध्ये हे ट्रान्सफर कसं होतं बघा एकमेकांमध्ये, की समजा 1 2 3 4 म्हणजे दोन संख्या आणि एक मसावी आणि एक लसावी ह्या चार राशींपैकी कुठल्याही तीन माहीत असेल तर चौथी काढता येईल आपल्याला समीकरण सोडून. काढता येईल की नाही काढता येईल. म्हणजे सपोज या ठिकाणी समजा आपल्याला 15 दिलेलं नाही आहेत, मग आपण ह्या 303 गुणिले 60 म्हणजे 180च्या गुणाकाराला ह्या दिलेल्या संख्येनं 12नं भागलं तर आपल्याला दिलेली नाही माहीत नसलेली संख्या माहीत होऊन जाईल 15, लक्षात घ्या. बरोबर ना. किंवा आपल्याला समजा 12 दिलेलं नाहीत, एक संख्या समजा 15 दिलेले आहेत आपल्याला, मसावी आणि लसावी दिलेलं असेल तर मसावी आणि लसावीच्या गुणाकाराला 180ला मी 15नं भागलं तर मला 12 भेटून जातं या ठिकाणी. बरोबर ना. म्हणजे आहे तेच, लक्षात आलं ना. आपल्याला हे त्याला रोटेट करता येतं. कधी कधी आपल्याला गुणाकार दिला असेल, दोन संख्यांचा गुणाकार दिला असेल आपल्याला, बरोबर ना, आणि केवळ मसावी दिला असेल, लसावी विचारला असेल तर त्या दोन संख्यांच्या गुणाकाराला समजा मसावी दिला असेल आपल्याला तर 3 5 15 आणि 12 5 60 आपल्याला लसावी काढता येऊ शकतो बघा. बरोबर ना. म्हणजे हे कशा बेसिक टू ॲडव्हान्स, याचा अर्थ काय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या, आणि हे आपल्या चुकून जातात. बरोबर ना. म्हणून आपल्याला रिझन माहीत पाहिजे. एखादा फॉर्म्युला, एखादी संकल्पना, एखादा प्रश्न तयार होत असताना त्याचं मूळ काय आहेत, त्याचे तळमूळ काय, एवढं डिटेल्स जर आपल्याला माहीत असेल तर हे प्रकरण सोपे जातात. आता जसं की आपल्याला समजा 12 एक संख्या दिलेली आहे, दुसरी 15 दिलेली आहेत, त्यांनी म्हटलं की लसावी 60 आहे आणि मसावी काढा. ओके, मसावी काढा असंही म्हणू शकतो. तेव्हा सिंपल लॉजिक आहेत. 12 आणि 15 दोन संख्यांचा गुणाकार अपॉन 60 म्हणजे लसावी घेतला, 12 5 60 आणि 5 3 15 म्हणजे या ठिकाणी त्याचा मसावी 3 निवडू शकतो. म्हणजे या चार राशींपैकी 1 2 3 4 या चार राशींपैकी कुठल्याही 3 माहीत असेल तर चौथी आपल्याला काढता येईल, कारण कॅल्क्युलेट आपल्याला करता येईल, लक्षात आलं. सो हा जो बेसिक पार्ट आहे, लक्षात घ्या, हा आपण ह्या ठिकाणी घेतलेला. ओके, तर आपण पुढं जाऊयात. म्हणजे यानुसार मी जे आत्ता बोललो आहे त्यानुसार हे फॉर्म्युले कसे रोटेट होतात, लक्षात घ्या. सपोज आपल्याला लहान संख्या किंवा ऑब्लिक पहिली संख्या असं मी म्हणतो, हे जर मला काढायचं असेल, किंवा ठीक आहे फॉर्म्युले वाढले तरी चालते, आपण थोडं मांडून घेऊया, ठीक आहे ना. ओके, हे लक्षात द्या. सपोज आपल्याला लहान संख्या काढायची आहे तर काय होईल, मसावी गुणेला लसावी भागेला मोठी संख्या. हे जे मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहेत ना, याचा अर्थ लक्षात घ्या. समजा लहान संख्या काढायची आहेत आपल्याला तर मसावी गुणेला लसावी भागेला मोठी संख्या. फॉर्म्युला एकच आहे, बरं लक्षात घ्या. आता समजा मला मोठी संख्या काढायची आहे. आता मोठी संख्या काढायची म्हटल्यानंतर काय, तर मसावी गुणेला लसावी भागेला लहान संख्या, लक्षात घ्या. बरोबर आहे, लहान संख्या होईल. सेम तेच आहे, अल्टरनेट होत आहे. बरोबर आहे. जसं आता या ठिकाणी आपल्याला लहान संख्या मोठी संख्या म्हटलेलं आहे, बरोबर ना. कधी तो पहिली संख्या दुसरी संख्या असंही म्हणू शकतो. समजा आपल्याला पहिली संख्या काढायची आहे तर काय होईल, मसावी गुणेला लसावी भागेला दुसरी संख्या म्हणजे आपल्याला पहिली संख्या भेटून जाईल. पटलं ना. फॉर्म्युला एकच आहे, तो लक्षात घ्या. 7 नंबरचा क्वेश्चन. समजा आपल्याला दुसरी संख्या विचारलं असेल तर काय होईल, मसावी गुणेला लसावी भागेला पहिली संख्या म्हणजे यावरून आपल्याला दुसरी संख्या काढता येईल. पटलं ना. आता तुम्ही म्हणणार हे एवढे फॉर्म्युले आहेत का? 7 बिलकुल नाही. फॉर्म्युला एकच आहेत मेन. कुठला, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणेला लसावी. पाठच करून ठेवा. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणेला लसावी, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणेला लसावी. त्या दोन संख्या म्हणजे लहान मोठी पहिली दुसरी वगैरे वगैरे जे काय असेल, आणि याला सगळं आपल्याला रोटेट करता येईल या ठिकाणी, ठीक आहे ना. जसं या ठिकाणी संख्या आपण काढू शकतो तसं आपल्याला कधी कधी मसावी विचारला असेल, कधी कधी लसावी विचारला असेल. सो यानुसार आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर करता येईल. म्हणजे जसं की 8 नंबरचा फॉर्म्युला घेतो बघा. समजा आपल्याला मसावी विचारला, मसावी उदाहरणात दिला नसेल तर कुठून काढणार तो. बरं, हे सर्व कोणाला लागू होतं, केवळ दोनच संख्यांच्या संदर्भात ही प्रश्नावली तयार होते. बरोबर ना. मग मसावी, मग सिंपल आहे, दोन संख्यांचा गुणाकार, लक्षात घ्या. दोन संख्यांचा गुणाकार काय काढायचं आहे, मसावी. म्हणून कशाने भागावं लागेल आपल्याला, आता लसावीने भागावं लागेल, लक्षात घ्या. सेम 9चं आपल्याला लसावी काढायचं आहे तर दोन संख्यांचा गुणाकार भागेला आता मसावी करावं लागेल. आणि या ठिकाणी आपले सर्व पहिलाच फॉर्म्युला लक्षात घ्या. बेसिक फॉर्म्युला संपला. याचं पुन्हा रिव्हिजन घेऊयात आपण. पुन्हा लक्षात घ्या काय म्हटलेलं या ठिकाणी, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणेला लसावी. मग त्यालाच फिरवलं ना आपण सगळं. बघा हे जे दिसतं ना 9 प्रकार नाही येते, 9 फॉर्म्युले नाही येते, लक्षात घ्या.
फॉर्म्युला किती आहे? एकच. केवळ दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. त्यालाच फिरवलं, लसावी गुणिले मसावी म्हणजेच लहान संख्या गुणिले मोठी संख्या म्हणजेच मसावी लसावी म्हणू शकतो आपण, बरोबर ना. लहान संख्या गुणिले मोठी संख्या, इथं पहिली संख्या दुसरी संख्या असंही म्हणू शकतो, लक्षात घ्या. लहान संख्या जर काढायची असेल तर मसावी आणि लसावीला भागलं मोठ्या संख्येनं तरी भेटून जाईल, बरोबर. फॉर्म्युला किती आहे? एकच आहे. संख्या तुम्हाला दिलेल्या आहे म्हणजे यानुसार एकच फॉर्म्युला असा रोटेट होतो, लक्षात घ्या. हे सर्व थिअरीमध्ये तुम्हाला टाकलेलं आहे. फक्त आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घेतो हे कसं मांडलेलं आहे, हे तुम्हाला सगळं लिहून घ्यायचं आहे थिअरीच्या माध्यमातून. सो क्लिअर झालं मित्रांनो. बघा पुन्हा लक्षात घ्या, हे दिसायला फक्त नवं आहे, ॲक्च्युली हे सर्व फॉर्म्युले किती आहे? एकच आहे. मेन फॉर्म्युला हाच आहे, लक्षात घ्या. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा करतो या ठिकाणी. आणि पुढच्या स्लाईडवर जाऊयात आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं बघा. आता हा जो पहिला फॉर्म्युला आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9 फॉर्म्युला या ठिकाणी क्लिअर झालेला आहे, बरोबर आहे. पण 9 आहेत का? ते नाही, फक्त 9 प्रकारे मांडलं त्याला, लक्षात घ्या. कसं म्हणता येईल? फॉर्म्युला एकच आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या किंवा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. फक्त त्याला 9 प्रकारे प्रेझेंट केला गेलेला आहे की त्याच्या संदर्भात म्हणजे 9 टाईपचे प्रश्न एकत्रितपणे तयार होऊ शकतात. जसं की उदाहरणार्थ पुन्हा लक्षात घ्या, या ठिकाणी एखादी संख्या आहे 12, दुसरी संख्या आहे 15, त्यांचा मसावी आहे 3, लसावी आहे 60, जसं मगाशी तेच घेतलेले आहेत. ह्या 4 घटकांपैकी कुठलेही 3 माहीत असेल तर चौथं काढता येईल. यानुसार वेगवेगळे फॉर्म्युले तयार झाले आहे म्हणजे एकंदरीतच एकच फॉर्म्युला अशा 9 प्रकारे प्रश्नांना सोबत घेऊन येऊ शकतो. तो क्लिअर झाला. आता पुढे जाऊयात, लक्षात घ्या. आता किती प्रश्न क्लिअर झाले तुमचे? इथे 9 प्रकारचे प्रश्न क्लिअर झाले, बरोबर आहे. आता इथे मी काय केलेलं बघा, फॉर्म्युले लिहिताना नंबर टाकताना कंटिन्यूस टाकले, जसं 10 12 11 जे काय असेल पटलं ना. मात्र मी या ठिकाणी त्याला वेगळं मांडलेलं आहे, हा वेगळा मांडलेला आहे आणि हा वेगळा मांडलेला, लक्षात आलं. तर आता आपण घेतो आहेत या 3 फॉर्म्युल्यांना, नीट लक्षात घ्यायचं. 3 फॉर्म्युल्यांना आता 3 फॉर्म्युले त्या पुढच्या स्लाईडवर जातो आहेत बघा. म्हणजे आता ते घ्यायचे कसे आहेत नीट लक्षात घ्यायचं. ओके, चला या नवीन स्लाईडवर. आता पुढं काय असतं बघा, या ठिकाणी हे फॉर्म्युले तयार होतात ना. आपण उदाहरण तेच घेऊ, फक्त नीट लक्षात घ्यायचं. उदाहरण घेऊ आपण 12 आणि 15च्या बाबतीत, ठीक आहेत ना. आता 12चे मसावी मला काढायचे आहेत, नीट लक्षात घ्या. माहीत आहेत तो आपल्याला, पण आपण काढूया, ठीक आहेत ना. 12चा मसावी काढायचा आहे. मूळ अवयव पद्धत 3 गुणिले 4, सॉरी आपण लहान अवयांपासून गुणायचं असं सांगितलं होतं, बरोबर ना तुम्हाला. त्याच्यामुळं मी परत या ठिकाणी मांडतो बघा. उदाहरणार्थ 12 आणि 15. ओके, आता 12चे फॅक्टर काय असणार तर 2 गुणिले 6 परत 2 गुणिले 3 हे झाले 12चे फॅक्टर. आणि 15चे फॅक्टर आहेत 3 गुणिले 5, लक्षात घ्या. आता आपल्याला काढायचं आहे समजा याचा मसावी. नीट लक्षात घ्या बरं, मसावी घ्यायचा आहे. आता मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार. ओके, म्हणजे साधारण 3 इथं आहे, 3 इथं आहे, म्हणजेच तुमचा मसावी झाला 3. क्लिअर झालं. आता आपल्याला काढायचं समजा लसावी. ओके, आता लसावी काढायचं म्हटल्यानंतर काही असामायिक अवयांचा गुणाकार, इथे लसावी घेतो आहेत, तो असामायिक अवयांचा गुणाकार. ओके, आता असामायिक म्हणजे काय? इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 5 आहे, म्हणजे 2 गुणिले 5 म्हणजे याचा गुणाकार आला या ठिकाणी 20. ओके, काहीतरी गडबड झालेली आहेत आपली, एक सेकंद. ओके, मसावी आलेले 30. हां, म्हणजे 12 आणि 15चा लस आहे. 5 2 10. अच्छा, सॉरी चुकलेलं आहे, एक्सटेंड सॉरी. या ठिकाणी आपण सामायिक अवयांचा गुणाकारच नाही घेतलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी मसावी आलेला होता आपला 3 आणि लसावी आपण घेतो आहे त्या ठिकाणी सामायिक अवयांचा गुणाकार 3 आणि असामायिक अवयांचा गुणाकार आहे 20, म्हणजे एकंदरीत आलेला 60. चला पुन्हा एकदा मार्क करतो या ठिकाणी बघा. चला बघा, लसावी किती झालेला आहे 60 आणि मसावी किती झालेला आहे 3, जो की मगाशीच आपण काढलेला होता. थोडक्यात लक्षात घेऊयात. बघा पुन्हा लक्षात घ्या, 12चा मसावी किती आलेला आहे 3 आणि 12 आणि 15चा मसावी किती आलेला आहे 3, 12 आणि 15चा लसावी किती आलेला आहे 60. आता मगाशी तर माहीत होतं तरी का मांडलं त्याला? म्हणजे फॉर्म्युले तयार कसे होतात त्याच्यावर ना एक मोठा पार्ट असतो क्वेश्चनचा. डुप्लिकेट अँड ट्रान्सफॉर्मेशन रूलचा अर्थ काय आहे? एखाद्या प्रश्नासोबत त्याचे सब क्वेश्चन, अल्टरनेट क्वेश्चन, पॅरलल क्वेश्चन सगळे आपल्याला समजले पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या, इथे थोडं मिटल्यामुळे मी पुन्हा एकदा मांडतो त्याला. बघा आता जसं 12चे फॅक्टर होते या ठिकाणी 2 गुणिले 3. ओके, हा 3 आहे, लक्षात आलं ना. आणि हे फॅक्टरनुसार मसावी काढला आपण सामायिक अवयव, म्हणजे इथं 3 होता, इथं 3 होता म्हणून काढला 3. आणि असामायिक अवयव म्हणजे हा आणि हा, म्हणजे 5 2 2, म्हणजे याचा गुणाकार 2 4 4 25, म्हणजे असामायिक अवयांचा गुणाकार 20 आणि मसावी याला 3. लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओजमध्ये आपण शिकलो होतो, फक्त नीट ऐकलं असेल तर आणि नीट समजून घेतलं असेल तर, केवळ दोनच संख्यांच्या बाबतीत तुम्हाला आठवत असेल तर केवळ 2 संख्यांच्या बाबतीत
मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी होतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतं, लक्षात घ्या. म्हणजे मूळ अवयव पद्धतीमध्ये आठवते का तुम्हाला? म्हणजे पहिल्यांदा आपण जे 2 उदाहरणाचे मसावी लसावी काढले होते, तेव्हा मसावी हा सामायिक अवयवांचा गुणाकार फक्त आणि तोच लसावीमध्ये काढत असताना तोच सामायिक अवयवांचा गुणाकार सारखा होता. मात्र जेव्हा 24, 30 आणि 60 आपण 3 संख्या घेतल्या होत्या, तेव्हा मसावीमधील सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावीमधील सामायिक अवयवांचा गुणाकार हा बदललेला होता, जर आठवत असेल तर, आणि मागच्या व्हिडिओजमध्ये, बरोबर ना? त्याच्यानुसार पुन्हा लक्षात घ्या इथे, म्हणून लॉजिकली हे सगळं अभ्यासामध्ये आलं पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या काय म्हटलं होतं, केवळ आणि केवळ दोनच संख्यांच्या बाबतीत लसावी म्हणजे मसावी गुणेला असामायिक अवयव तुम्ही म्हणू शकता, कारण मसावी इथं 3 आहे आणि इथेही सामायिक अवयवांचा पाठ 3 आहे, म्हणजे तुम्हाला इथे पहिला फॉर्म्युला भेटून जातो, यानुसार लक्षात घ्या. परंतु केवळ दोनच संख्यांच्या संदर्भात म्हणजे इथं पहिला फॉर्म्युला भेटतो तुम्हाला, बघा कुठला, तर काय बोललो मी, पुन्हा लक्षात घ्या, दोन संख्यांच्या बाबतीत म्हणजे लसावी बरोबर मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार. नीट लक्षात घ्यायचं, कन्फ्युजन नाही पाहिजे, शांततेने समजून घे. बघा, केवळ दोनच संख्यांच्या बाबतीत लसावी बरोबर हा मसावी गुणेला असामायिक अवयवांचा पाठ. मसावी 3 होता, लसावी 20 होता, बरोबर ना? बरं, हे कुठं लागू होतं याच्यासाठी एक नोट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे कुठली, केवळ दोनच संख्यांना लागू होतं. लक्षात घ्या, लागू होतं, एवढं लक्षात घ्यायचं. हे नोट्स आहेत, क्लिअर झाले इथपर्यंत? फक्त मन लावून लक्षात घ्या, कन्फ्युजन काहीच नाही. आता याच्यासोबत या एका फॉर्म्युल्यावर आणि एका संकल्पनेवर प्रश्न कसे तयार होतात बघा, लक्षात घ्या. हे विचारले जातात. आपण थेअरी घेतोय म्हणजे टाइमपास नाही करत आहे. ह्या थेअरीच्या माध्यमातून भरपूर प्रश्न क्लिअर होऊन जाते. जर डायरेक्ट प्रश्न घेतली असती तर उत्तरं सापडली असती, शोधता आली असती, तुम्हाला सोडवता आली असती, परंतु कारण डोक्यात राहिलं असतं. कसं येतं नेमकं, आता आपण हे शिकतोय नेमकं, हे उदाहरणं तयार कशी होतात, पटलं ना? उदाहरणाचा बेस काय हे आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा लक्षात घ्या, पुन्हा एकदा पाठांतर करा माझ्यासोबत हा व्हिडिओ पाहत असताना. केवळ दोनच संख्यांच्या संदर्भात लसावी बरोबर मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार होतो. क्लिअर झालं इथपर्यंत? होतो. मग केवळ दोनच संख्यांच्या संदर्भात लागू होते, लक्षात आलं? आता सिंपल आहेत, मग जाऊ आपण या फॉर्म्युल्याकडे. लक्षात घ्या, जर लसावी बरोबर मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार जर होत असेल तर सिंपल आहेत, लक्षात घ्या. दुसरा फॉर्म्युला तयार होतो या ठिकाणी, असामायिक अवयवांचा गुणाकार हा लागतो बरं आपल्याला, लक्षात घ्या. गुणाकार बरोबर लसावी भागेला मसावी हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला मानला जातो याच्यासाठी, कारण भेटतोच. आता 4 क्वेश्चन कसे तयार होतात पुन्हा लक्षात घ्या. चला येऊ आपण इकडे आणि समजून घेऊ परत बघा. चला हा पुसून टाकतो आणि परत एकदा आता तुम्हाला लॉजिक सांगतो, ठीक आहे ना? बघा, सपोज 12 आणि 15 या 2 संख्या होत्या, बरोबर आहे? 2 संख्या आहेत. याचा मसावी आहे 3 आणि याचा लसावी आहे 60. नीट लक्षात घ्या. आता घेतल्याप्रमाणे, पटलं ना? पहिला फॉर्म्युला काय म्हणतो, लसावी बरोबर मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार. आता सिंपल आहेत, जसं मगाशी आपण शोधलं होतं बघा, याचे फॅक्टर आपण पाडले होते. आता जर मी या लसावीला 60 भागलं 3ने तर याचा असामायिक अवयवांचा गुणाकार येतो 20, जो की मगाशी आलेला होता, बरोबर ना? तुम्हाला आठवत असेल, 2 गुणेला 5 आला होता ना, म्हणजे 4 पंचे 20 झाले होते, लक्षात घ्यायचं. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार जर आपल्याला पाहिजे असेल तर कशातून भेटतो, लसावीला मसावीनं भागल्यानंतर भेटला किती, 20. पण केवळ 2 संख्यांच्या संदर्भात आपण शिकतो, लक्षात घ्या, कुठे लावायचं नाही, ते पटलं ना? झालं 20. आता ह्या असामायिक अवयवांचे लगतचे 2 असामायिक फॅक्टर पाडायचे, म्हणजे कसे, 4 आणि 5. लक्षात घ्या, याला म्हणतात असामायिक अवयव. पुन्हा लक्षात घ्या, शब्द कसा आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागेला मसावी, म्हणजे भेटले 4 पंचे 20. आणि जेव्हा तुम्ही ह्या असामायिक अवयवांना त्याच मसावीनं गुणता, म्हणजे 3 गुणलं तर तुम्हाला त्या संख्या भेटतात. बघा, इथं 12 भेटली, इथं 15 भेटल्या संख्या आपल्याला. म्हणून हे प्रश्नावली तयार तुम्ही वाचली असतील, कुठल्या महाराष्ट्रातल्या मराठीच्या किंवा कुठल्याही पुस्तकात ही प्रश्नावली असते. 2 संख्यांचा गुणाकार एवढा आहे, मसावी एवढा आहे, लसावी काढा. 2 संख्या
चा लसावी एवढा आहे, मसावी एवढा आहे, केवळ आणि केवळ मसावी आणि लसावी दिला असेल तरी संख्या आपल्याला काढता येतं. हे सगळा जो पाठ पेपरला आलेला असतो ना त्या संदर्भात आपण शिकतो. लक्षात घ्या, महत्त्वाचं प्रकरण आहे, मोठं आहेत, लक्षात घ्यायचं. पुन्हा लक्षात घ्या. मग आता उदाहरणं आपल्याला तयार करायचे, पुन्हा लक्षात घ्यायचं. फॉर्म्युला पहिला काय असतो? लसावी गुणेला लसावी इज इक्वल टू मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर काय? तर लसावी भागेला मसावी. आता समजा आपल्याला लहान संख्या काढायची, तुम्हाला दिलं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला दिलं असेल बघा, मसावी 3 आहे बाबा आणि लसावी 60 आहे, आणि काढा लहान संख्या काढा, मोठी संख्या काढा, असं जर म्हटलं असेल ना तर सिंपल आहे. त्याच्यासाठी हे प्रोसिजर आहे, हा ट्रॅकच आहे, लक्षात घ्यायचं. इथून जावंच लागतं आपल्याला, पटलं ना, इथून जावंच लागतं. म्हणून आपल्याला तिसरा फॉर्म्युला बेसिक तयार होतो, एकत्रच आहे सगळं. समजा आपल्याला लहान संख्या काढायची असेल, लक्षात घ्या, लहान संख्या जर आपल्याला काढायची असेल तर काय? तर मसावी गुणेला लहान असामायिक अवयव. जसं की इथं उदाहरणासहित मी मांडलेलं आहे, मसावी 3 गुणेला लहान असामायिक 4 बरोबर भेटली लहान संख्या 12, बरोबर ना. सेम थिंग. तसंच चौथा फॉर्म्युला काय तयार होतं बघा या ठिकाणी, मोठी संख्या बरोबर काय? तर सिंपल आहेत, मसावी गुणेला मोठा असामायिक अवयव. म्हणजे सिंपल, मसावी 3 आहे, मोठा असामायिक 5 आहे, 15 भेटले आपल्याला. ठिकाणी लक्षात घ्या, पटलं ना. म्हणजे एक एक पाठ या ठिकाणी आपण समजून घेतोय. हे फॉर्म्युले नेमके तयार कसे झाले हे आपण डिटेल या ठिकाणी पाहिलं बघा. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 हे जे फॉर्म्युले घेतलेले आहेत ना, ॲक्च्युली हे 4 फॉर्म्युले नाही आहेत, हे सिंपल आपल्याला एवढं दिसत आहेत ना तेवढीच लक्षात घ्या. म्हणून पुन्हा लक्षात घ्यायचं, हे 4 नाहीत, एकापासून एकच निघालेलं आहे, पटलं ना. पुन्हा लक्षात घ्या, लसावी बरोबर काय? लसावी बरोबर काय? मसावी गुणेला असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे लसावी केवळ 2च संख्यांना लागू होतं, 3-4 संख्यांना लागू होईल का? नाही तर तिथे म्हणणार नाही, कारण तिथे सामायिक अवयवांचा पाठ हा बदललेला असतो, लक्षात घ्या. आणि त्यातूनच मग असामायिक. आता पुन्हा लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा परत सांगतोय तुम्हाला. आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारले जाते? थिअरीमध्ये तुम्हाला टायटल टाकून सगळं दिलेलं आहे, लक्षात घ्या. टायटल टाकून सगळं दिलेलं आहे. इथलं मी सगळं पुसतो आता, फक्त म्हणलं लक्ष द्या. ओके, याची गरज नाही. आता हे फॉर्म्युले लागतात कुठं? येणारी याच्यावरचे प्रश्न कसे असतात बघा. येणारी प्रश्न असतात याच्यावर. लसावी आणि मसावी दिलेला असेल, लसावी आणि मसावी दिलेला असेल तर लहान संख्या, नीट लक्षात घ्यायचं बरं, काय काय विचारलं? लहान संख्या, मोठी संख्या. ओके, कधी कधी तू विचारेल असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार हे काढायला विचारेल तो, पटलं ना. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं, पुन्हा लक्षात घ्या, केवळ मसावी आणि लसावी दिला असेल, लक्षात द्या बरं काय म्हटलं आहे तरी, पुन्हा हायलाईट करतो त्याला बघा. या ठिकाणी सगळं समजून घ्या. केवळ लसावी आणि मसावी दिलेला असेल तर येणारे हे प्रश्न आहेत काय असतील? तो कधी लहान संख्या विचारेल, कधी मोठी संख्या विचारेल, कधी असामायिक अवयवांचा गुणाकार विचारेल. 4 तर क्लिअर झालं ना. लहान संख्या, मोठी संख्या, असामायिक अवयवांचा गुणाकार, बरोबर आहे. 3 झालेलं आहे. ओके, याच्यामध्ये एक चौथा जो क्वेश्चन असतो, लक्षात घ्या, तो खूप प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे. साधारण सेंट्रलच्या बऱ्याचशा परीक्षांना नीट लक्षात घ्यायचं मी काय बोलत आहे. ह्या थिअरीमध्ये जे मी मुद्दे या ठिकाणी मांडतो आहेत हेच ऑफलाईनचे मुद्दे आहेत, सेम ऑफलाईनचे टीचिंग करतो आहे, लक्षात घ्या. कुठलीच याच्यामध्ये कमतरता नाही आहे. डिटेल सगळं आपण शिकतो आहेत. सगळा आराखडा तयार आहे, फक्त व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे. व्हिडिओज आपण कुठलेच कमी टाकणार नाही आहेत, लक्षात घ्या. थेरॉटिकल व्हिडिओ टाकतो आहे. महाराष्ट्रातील जेवढेही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत हे सर्व तुम्ही चेक करू शकता. केवळ एक्झिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच गणिताच्या पूर्ण कोर्समध्ये थिअरीचे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत. हा महाराष्ट्रातला एकमेव असा मोठा कोर्स आहे, लक्षात घ्या. तुम्ही चेक करू शकता, पटलं ना. त्याच्यामुळं केवळ प्रश्न आपण टाकलेच नाही. साधारण 3रं लेक्चर आहेत मसावी लसावीचं, ज्यामध्ये अजून प्रश्न नाही सुरू झाले, फक्त आपण थिअरी शिकतो, लक्षात घ्या. अजून 4थं लेक्चर तयार, म्हणजे पुढचा व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये आपण दशांश पूर्णांक, घातांकी संख्यांचा मसावी लसावी कसा काढायचा हे आपण शिकणार, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी कुठलाच पाठ मिस झालेला नाही. पॅन इंडिया लेवलवर माझा शब्द आहे पहिल्यापासून, पॅन इंडिया लेवलवर, म्हणजे टोटल जेवढ्या काही एक्झाम्स आहेत ह्या सगळ्या एक्झामला या चॅप्टरच्या किंवा कुठल्या प्रकारनं काय काय येऊ शकते त्या अनुषंगानं आपण थिअरी सेट केलेलं आहे, पटलं. सुटलं काहीच नाही, लक्षात घ्या. काही सोपं आहे, काही कठीण आहे, सुटलं काहीच नाही. पुन्हा लक्षात घ्या, डिटेल म्हणजे डिटेल सगळं. या एका संकल्पनेवर येणारी प्रश्न कशी आहेत? केवळ आणि केवळ जर तुम्हाला लसावी मसावी दिलेला असेल तर त्यामध्ये येणारी प्रश्न लहान संख्या, मोठी संख्या काढा, कधी म्हणे असामायिक अवयवांचा गुणाकार काढा. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, साधारण स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामला बऱ्याचदा आलेला आहे, तो म्हणजे आहे संभाव्य जोड्या
आता याची उदाहरणं बऱ्याच मराठी पुस्तकामध्ये दिलेली आहे महाराष्ट्रात, ते लक्षात घ्या. परंतु याचं ॲनालिसिस व्यवस्थित कुठंच दिलेलं नाही, ते आपण या ठिकाणी शिकणार. लक्षात घ्यायचं. काय म्हटलेलं आहे, एक चौथा जो प्रश्न असतो तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं मी या ठिकाणी, तो आहे संभाव्य जोड्या. हा प्रश्न प्रकार याच्यातच दडलेला असतो. परंतु जेव्हा स्टाफ सिलेक्शन GDच्या एक्झामला म्हणा, किंवा NTPCच्या RRBच्या एक्झामला म्हणा, किंवा बँकिंगला म्हणा, किंवा अजून कुठल्या एक्झामला म्हणा, जेव्हा असं विचारलं जातं, आता प्रश्नाचं वाचन मी करून दाखवतो तुम्हाला. लक्षात घ्या. जसं मसावी हा आहेत, लसावी हा आहेत, तर अशा संख्यांच्या संभाव्य जोड्या किती असं विचारलं जातं. आता आपण ते शिकणारच आहेत म्हणा, मोठमोठी उदाहरणं आपल्यासमोर आहेच आपल्या नोट्समध्ये. त्याच्यामुळं इथं ना मी थोडी लहान लहान उदाहरणं घेतो. साधारण तसा हा प्रश्न तयार होतो कसा, याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतो बघा, म्हणजे थोडं सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहेत ना. समजा त्यांनी असं म्हटलं असेल, समजा मसावी 3 आहेत, लसावी 60 आहेत मगाचंच, तर संभाव्य जोड्या काढा. संभाव्य जोड्या काढा. मी थोडं संक्षिप्त स्वरूपात लिहिलेलं आहे. ॲक्च्युली हा प्रश्न कसा असेल एकदा परत वाचून दाखवतो. वेगवेगळे तयार होऊ शकतात. 2 संख्यांचा मसावी 3 असेल, लसावी 60 असेल, अशा संभाव्य जोड्या किती आहेत लक्षात घ्या. याचा बेसिक पार्ट आपल्या महाराष्ट्रातल्या एक्झाममध्ये कसा विचारला जातो, तलाठी पोलीस भरती कंबाईन का कुठला आहे. मसावी 3 आहे, लसावी 60 आहे, तर लहान संख्या काढा किंवा मोठी संख्या काढा, किंवा संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार काढा. तिथे बेसिक ॲक्च्युली हा असामायिक अवयवांचा गुणाकार काढा. म्हणजे नंबर 1 हा 2 हा 3 ह्या 3 प्रश्नांकडे जाताना हे काढावंच लागतं आपल्याला, असामायिक अवयवांचा गुणाकार. तिथून जातात, त्याच्याशिवाय जातच नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं हे जे आहेत ना, मग अशी म्हटलं मी, हे काय महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला बाकीचं काही विचारू याच्याशिवाय भागतच नाही तुमचं, हे काढावंच लागतं. हे पाठच ठेवू, पण पाठही करून घेऊ. ठीक आहे ना. पुन्हा लक्षात घ्या. मग संभाव्य जोड्याचा अर्थ काय, किंवा अशा किती जोड्या, जसं आपण मगाशी काय घेतलं होतं 12 आणि 15, तर त्याचं म्हणणं असं असतं की अशा किती संख्या असू शकते 12 आणि 15 सारख्या, की ज्यांचा मसावी 3 येतो आणि लसावी 60 येतो. हा संभाव्य जोड्यांचा प्रश्न साधारण बऱ्याचदा स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामला आलेला आहे. मी डेट वाईज तुम्हाला सांगू शकतो, तो भाग नाही. आपल्या नोट्समध्ये आपण हे प्रश्न इन्क्लूड केलेले आहे, त्याच्यामुळे डोंट वरी. ठीक आहेत ना. तर बघा आता संभाव्य जोड्यांचा प्रश्न. मग आता पुन्हा लक्षात घ्या, एकदा परत सांगतोय बघा, किती प्रकारचे प्रश्न सुटतात त्याच्यामध्ये, 4 प्रकारचे प्रश्न सुटतात. लक्षात घ्या. किती प्रकारचे, 4 प्रकारचे पुसणार मी आता थोड्या वेळात. ठीक आहे ना, करण्याची गरज नाही. परत लक्षात घ्या. काय काय, जर मसावी आणि लसावी दिला असेल तर आपल्याला येणारे प्रश्न कुठले असतात त्याच्या संदर्भात हे कसे फाटे फुटत जातात त्याला, तर कधी तो लहान संख्या म्हणेल, कधी मोठी संख्या म्हणेल, कधी तो असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणेल, कधी तो संभाव्य जोड्या म्हणेल. असे 4 प्रकारचे प्रश्न याच्यातून सुटतात. आता ती सुटतात कशी, याची फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत, आणि ही अप्लाय कशी करायची हे आपण लगेच पाहणार. तर हे पुसून टाकतो, करण्याची आपल्याला सध्या गरज नाही. ठीक आहे ना. चला मग ओके, चला तर ओके, अवयव आपल्याला पाहिजे या ठिकाणी, असामायिक अवयव. ठीक आहेत ना. चालेल. ओके, लक्ष द्या. आता या ठिकाणी थोडं त्याला मार्क करून घेतो, म्हणजे याची गरज नाहीत आपल्याला, हे आपल्याला फक्त अप्लाय कशी करायची एवढंच पाहिजे. नीट लक्षात घ्या. ओके, चला पुढे जाऊयात. आता मी उदाहरणार्थ एखादं उदाहरण या ठिकाणी तयार करतो. लक्षात घ्या. उदाहरणार्थ मसावी 3 आणि लसावी 60 आहेत, तर डॉट 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 याचा अर्थ, हे जे 4 क्वेश्चन मगाशी म्हटलं ना, ते सगळे आपण काढू. लक्षात घ्या. चालला मार्ग तोच आहे, पटलं ना, मार्ग तोच आहे. हे जागा आहे तिकडे आणि सगळं व्यवस्थित दिसणार आहे. ठीक आहेत ना. क्लिअर आहे सगळं बोर्ड. ओके, चालेल. बघा आता काय म्हणायचं मला या ठिकाणी. मसावी किती आहे 3, लसावी किती आहे 60. उदाहरण दिलं चाललं. आपण आता पुढं जायचं, तर आपल्याला कसे स्टेप असेल बघा आपली. इथे पहिला क्वेश्चन सुटतो तुमचा. पहिला केवळ मसावी लसावी दिला असतील तर पहिला क्वेश्चन आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. हा सोडवावाच लागतो तुम्हाला. तो कसा भेटतो, तर तो भेटतो लसावी भागेला मसावीच्या माध्यमातून. म्हणजे लसावी किती आहे तुमचा 60, मसावी किती आहे तुमचा 3, म्हणजे 3 किती 20. ह्या 20चे फॅक्टर पडतात 4 5 20. लक्षात घ्या. झालं, पहिला क्वेश्चन क्लिअर झाला. कुठला, हा पहिला. तुम्हाला म्हटलं ना मी आता डॉट डॉट लिहिले बरं इथे, कारण मी थिअरीमध्ये शिकवत आहे. याच्यामध्ये काय असतं, प्रश्न येताना सेपरेट असेल, तो एकच विचारेल, 10 गोष्टी नाही विचारणार. पुन्हा लक्षात घ्या. काय दिलं आहे तुम्हाला इथे, मसावी 3, लसावी 60. ओके, लसावी 60. तर आता पुढचे सगळे प्रश्न आपण कसे निघतात त्याने सोडूयात. पटलं ना. पहिला प्रश्न सुटला तुमचा कुठला, असामायिक अवयवांचा गुणाकार काढायचा असेल तर. पुन्हा लक्ष पाठच करून घ्या. हे बघा, आपल्याला पहिलं रिक्वायरमेंट कशी आहे, केवळ मसावी लसावी दिला असता संख्या काढायच्या असतील, जोड्या काढायच्या असतील, लहान मोठी संख्या काढायची असतील, पहिली संख्या काढायची असेल, काय करायला पाहिजे, तर पहिली रिक्वायरमेंट आहे की आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार लागतो. पाठच करायचं असं.
काय लागतं? असामायिक अवयवांचा गुणाकार लागतो. तो कुठून भेटतो असं लक्षात घ्यायचं. तो भेटतो लसावी भागेला मसावी. तो भेटला की त्याचे 2 फॅक्टर पडले असामायिक. 4 25 30 आलं असेल तर 5 × 30 होईल. 42 आलं असेल तर 6 × 42 होईल. लक्षात घ्या. 15 आला असेल तर 3 × 5 15 होईल. पटलं ना? हे फॅक्टर आपण शोधले. मग आता आपल्याला दुसरा तिसरा क्वेश्चन कुठला असेल? त्यांनी विचारलं असेल आपल्याला की लहान संख्या काढा. तर आपण ठीक आहे, तो पण या ठिकाणी क्लिअर करू. बघा, लहान संख्या बरोबर काय? लहान संख्या बरोबर काय असेल? तर लहान संख्येचा फॉर्म्युला काय? मसावी गुणेला, मसावी किती आहे तुमचा? 3. मसावी गुणेला लहान असामायिक अवयव. लहान असामायिक कुठला? 4. म्हणजे 4 त्रिक 12 भेटली तुम्हाला लहान संख्या. लक्षात घ्या. सेम थिंग या ठिकाणी तिसरा क्वेश्चन काय असू शकतो? बघा, समजा आपल्याला मोठी संख्या विचारली. बघा, मोठी संख्या विचारली तर मोठ्या संख्येचा फॉर्म्युला काय आहे? बघा, मसावी गुणेला, मसावी किती? तोच 3 आहेत. लक्षात घ्या. मसावी गुणेला मोठी संख्या. मोठी संख्या किती आहे? 5 आहे. म्हणजे 5 त्रिक 15 भेटल्या संख्या तुम्हाला. पहिली दुसरी क्लिअर झालं. म्हणजे झाले किती क्वेश्चन सुटले? 1 2 3. लक्षात घ्यायचं. पुन्हा लक्षात, केवळ आणि केवळ मसावी आणि लसावी दिला असता असे 3 ते 4 3 क्वेश्चन इथे सुटलेला आहे. आणि चौथा असतो एक संभाव्य जोड्यांचा क्वेश्चन. तो फार महत्त्वाचा. लक्षात घ्या. संभाव्य जोड्या. संभाव्य जोड्या. संभाव्य जोड्या पाडण्याचं टेक्निक काय? नीट लक्षात घ्यायचं. पुन्हा लक्षात घ्या, संभाव्य जोड्या हा एक सेपरेट क्वेश्चन असतो जो केवळ मसावी आणि लसावीच्या संदर्भात विचारला असतो. तो सोडवायचा कसा? याच्यासाठी गाईडलाईन कशी असते? बघा, इथे लागतं पहिल्यांदा असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहेत ना? गुणाकार तो किती आला आपला? तो आलेला आहे आपला 20. लक्षात घ्या, किती आलेला आहे? 20. इथंच आलेला होता बरोबर ना? तो काढलेला होता. ओके, 20 झालेले आहेत. आता ह्या माध्यमातून या 20चे फॅक्टर पाडायचे. नीट लक्षात घ्यायचे. 20चे फॅक्टर, 20चे संभाव्य गुणाकाराच्या जोड्या मी असं त्याला म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे कसं? बघा, 20चे कसं होईल? 1 × 20, 2 × 10 आणि 4 × 5. लक्षात घ्यायचं. 4 × 5. परत लक्षात घ्या. पुन्हा लक्षात घ्या. 2 × 10, 4 × 25 झाले इथे. मग याच्यातलं घ्यायचे कुठे? तर हात एक घेतलाच आपण लगतचे, त्याच्यात एक जोडी पडतेच. तर यामध्ये ज्या जोड्यांचा मसावी एक येतो. लक्षात घ्यायचं. ज्या जोड्यांचा मसावी एक येतो अशा जोड्या निवडायच्या. तर एक कोणाचा येतो मसावी? याचा एक येतो मसावी. लक्षात घ्या. 4 आणि 5चा. एक याचा मसावी एक येतो. पटलं ना? आणि याचा मसावी एक येतो. लक्षात घ्या. मसावी समजतं ना? कॉमन फॅक्टर. लक्षात घ्या. आणि मग गुणून पाहा तुम्ही. नाही तर 1 आणि 20 घेतलं समजा. हे तर माहीतच झाली आपल्याला. 1 आणि 20 घ्या. आता मसावी कोणता आहे तुमचा? 3. याला गुन्ह्याला 3 करा. 3 न गुणलं, याला गुन्ह्याला 3 करा. 20 त्रिक 60 केलं. आता 3 आणि 60चा जर विचार केला तर आहे का मसावी 3 आणि लसावी 60 त्याचा? असू शकतं ना? निरीक्षण पद्धतीमध्ये सांगितलं 3 आणि 60चा मसावी 3 असतो, लसावी 60 आहे. निघाला पहिली एक जोडी, ही पण जोडी. संभाव्य जोड्याचा अर्थ तोच आहे. याचं म्हणणं असते मुळात की ज्याचा मसावी 3 येतो लसावी 60 येतो अशा किती जोड्या पडू शकते हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर याचा अर्थ याचं आन्सर असेल या ठिकाणी मित्रांनो 2 जोड्या. किती जोड्या? 2 जोड्या. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण साधारण बऱ्याचदा सेंट्रलच्या एक्झामला विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या. तर आपण इथं पाहिलेलं आहे लसावी बरोबर मसावी गुणला असामायिक अवयवांचा गुणाकार. नोट लिहिले. 2 संख्यांच्या बाबतीत लागू होतं. असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर काय? तर लसावी भागेला मसावी आपण या ठिकाणी घेतलेल्या. लहान संख्या बरोबर काय? तर मसावी गुणेला लहान असामायिक अवयव. आणि मोठी संख्या बरोबर काय? तर मसावी गुणेला मोठा असामायिक अवयव. हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्या संदर्भातले आपण या ठिकाणी उदाहरणसुद्धा काढलेलं बघा. जसं की हा पहिला क्वेश्चन आहे, हा दुसरा क्वेश्चन आहे, हा तिसरा क्वेश्चन आहे आणि हा चौथा क्वेश्चन आहे संभाव्य जोड्यांचा. लक्षात आलं? अशा 4 प्रकारचे प्रश्न यामध्ये तयार होतात. तर आपण आता पुढचा फॉर्म्युला जो की शेवटी आपण लिहिलेलं होतं बघा. म्हणजे साधारण या ठिकाणी मी पहिल्यांदा मांडलं होतं बघा. किती फॉर्म्युले क्लिअर झाले आपले? म्हणजे हा जो सेगमेंट आहे हा क्लिअर झाला. आता बघा 1 2 3 हा एकच आहेत. बरं लक्षात घ्या. आणि प्रश्न किती तयार झाले? 4. लक्षात घ्या. आता पाहतोय आपण हे 2 फॉर्म्युले व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी आणि व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. ओके, चला तर पुढे जाऊयात. 1 सेकंद. चला ओके, चला मी पुढची स्लाईड घेतो त्याच्यासाठी. चला ओके. आता शेवटचे 2 फॉर्म्युले आहेत. लक्षात घ्या. कुठली? चला फॉर्म्युला आहेत व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी अपॉन छेदाचा लसावी. ओके. आणि
व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी. नीट लक्षात घ्यायचं, हे फॉर्म्युले तयार आहेत. जस्ट एक्झाम्पल घेऊयात आपण, लक्षात घ्या एखादं. अतिशय साधे साधे उदाहरणं घेतात, जसं 2/5, 3/4 घेतलेलं आहेत, लक्षात घ्या. आणि समजा 6 परत या ठिकाणी घेतो आहेत बघा, 6/10 घेतो आहेत, लक्षात घ्या. काय अडचण नाही, जसं असेल तसं आपण, टेन्शन नाहीत, लक्षात घ्यायचं. इथं ना अतिशय सोपं आहे, ते कन्फ्युजन नाही. इथंच मुलं चुकतात. ऑफलाईनला बऱ्याच वेळा ऑब्झर्व करतो मी, साधे साधे उदाहरणं असतात, चुकून जातात. चुकण्याचं कारण एकच आहे, अंडरस्टँडिंग पॉवर, आकलनाचा भाग कमी आहे, समजून नाही घेत प्रश्न, लक्षात घ्या. सिम्पल गोष्ट आहे त्यार. व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काय पाहिजे, बोला चला, काय पाहिजे, मसावी. समजा व्यवहारी अपूर्णांकाचा जर मसावी पाहिजे, विचारलं काय, मसावी, तर जे विचारलं ते क्रिया अंशात करायची. झालं, म्हणजे अंशाच्या आकड्यांची क्रिया अंशात करायची. जे नाही विचारलं, मसावी काढताना लसावी थोडी विचारलं नाही, जे नाही विचारलं ती क्रिया छेदात करायची, संपला विषय, पडला ना. तसंच व्यवहारी अपूर्णांकाचा काय विचारलं, लसावी, तर अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाचा मसावी काढायचा. जसं दोन्ही मी या ठिकाणी काढून दाखवतो, नीट लक्षात घ्या. आता इथे काढूयात आपण मसावी आणि इथे काढूयात आपण लसावी. एकंदरीत असे उत्तर कसे डिसाईड करतात ते आपण या ठिकाणी पाहणार, लक्षात घ्या. बघा आता सिंपल. आता व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी म्हणजे काय, अंशाचा मसावी, लक्षात घ्या. अंशाचा मसावी, अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी, छेदाचा लसावी. आता अंशाचा मसावी हा तुम्हाला काढावा लागतो, लक्षात आलं, रफमध्ये काढा तो. जसं 2, 3, 6 म्हणजे 2, 3, 6 नीट लक्षात घ्यायची, ते थोडं रफ काम करतात, लक्षात घ्या. 2, 3, 6 मसावी. मित्रांनो, आपण हे काढण्याच्या पद्धती घेतलेल्या आहेत, परंतु आता सध्या आपण हे फॉर्म्युले पाहतो, त्याच्यामुळे मी थोडं डायरेक्ट घेतो. मसावी 2, 3, 6चा मसावी येतो 1. किती येतो, 1, हे लक्षात घ्यायचं. आणि छेदाचा लसावी म्हणजे 5, 4, 10 म्हणजे 5, 4, 10, एक लक्षात घ्यायचं. 5, 4, 10, 5, 4, 10चा लसावी, 5, 4, 10चा लसावी या ठिकाणी किती येईल, तर 5, 4, 10चा लसावी या ठिकाणी येतो 20. म्हणजे तिघांच्या या पाड्यातली संख्या, म्हणजे मसावी किती आला, 1, लसावी आला 20, म्हणजे 1/20. 1/20. पुन्हा लक्षात घ्या, व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी म्हणजे काय, तर अंशाचा मसावी, जे विचारलं त्या आकड्यांचा मसावी काढला तो 1, 2, 3, 6चा मसावी 1 आणि 5, 4, 10चा लसावी झाला 20. होतोच तो पाड्यातले, आणि हा झाला तुमचा टोटल मसावी, लक्षात घ्या. एवढं सोपं आहे ते, ठीक आहे. लसावी काढायचं आहे, तर लसावीसाठी फॉर्म्युला काय, अंशाचा लसावी, अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी, छेदाचा मसावी. बेसिक क्वेश्चन आहे, साधारण क्लास 3ला बऱ्याच येतात. आता कोणाचा काय पाहिजे तुम्हाला, लसावी पाहिजे, मग अंशाचा लसावी काढा. मग 2, 3, 6चा लसावी येतो 6, कारण 2च्या आणि 3च्या 6च्या पाड्यात 6ची एकमेव संख्या येते. आणि छेदाचा मसावी म्हणजे 5, 4, 10चा मसावी आहे 1, म्हणजे एकूणच 6/1 हा झाला तुमचा लसावी. इथे मात्र पूर्णांक नसल्यामुळं मसावी आणि लसावी त्यांचा अशा प्रकारचा आहे. तो मित्रांनो, तर हे जे आपण आता साधारण इथे जे पाहिलेलं, पुन्हा लक्षात घ्या, रिव्हिजन मारतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण आज काय शिकलेलो आहेत बघा. पुन्हा आपण शिकतोय हे जे मगांपासून मी जे पहिली स्लाईड या ठिकाणी घेतलेलं बघा, 4 स्लाईडपैकी पहिली स्लाईडवर आलं होतं. आपण शिकणार होतो आज, म्हणजे ह्या व्हिडिओजमध्ये मसावी लसावीची सूत्र. तर सूत्र मी आधीच लिहून ठेवली होती. ही जी काही सूत्र आपण या ठिकाणी मांडलेली आहेत ना, ही कशी तयार होतात याच्याबद्दलचं आपण डिटेल या ठिकाणी पाहिलं होतं. तर त्या ठिकाणी पहिला फॉर्म्युला घेतला होता आपण, कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय, मसावी गुणेला लसावी, त्यांचंच मसावी लसावी. पटलं ना. त्याला कसं फिरविता येतं, त्याला कसं रोटेट करता येतं, सगळं आपण पाहिलं होतं उदाहरणाच्या माध्यमातून. आणि सेम थिंग आपण दुसरा, जसं की मग नंतर हा खूप महत्त्वाचा पार्ट होता बघा, कुठला, की 2 संख्यांच्या बाबतीत किती प्रश्न तयार होऊ शकतात. तर 4, मगाच्या स्लाईडवर मी सगळं लिहिलं होतं. पटलं ना. म्हणजे 4 प्रश्न कुठले, तर एखादा समजा असामायिक अवयवांचा गुणाकार विचारला जाऊ शकतो, लहान संख्या विचारला जाऊ शकते, मोठी संख्या विचारला जाऊ शकते, संभाव्य जोड्या तुम्हाला विचारला जाऊ शकते. पटलं ना. असे 4 प्रश्न याच्या माध्यमातून सुटत होती. आणि शेवटी आपण शिकलो फॉर्म्युला, व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय आणि व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी बरोबर काय, हे लक्षात आलं या ठिकाणी. पटलं ना. म्हणजे साधारण आपण या लेक्चरमध्ये हे जे काही घेतलेलं आहे ते होतं संपूर्ण
मसावी लसावीच्या संदर्भात सूत्रांचा समावेश कसा केला जातो आणि या संदर्भात साधारण आपल्या नोट्समध्ये आपण 30-40 प्रश्न ॲड केलेले आहे. बेसिक लेवलला हे प्रश्न कोणाचे चुकत नसतात, तुमची चुकायला नको, त्याच्यामुळं हा परफेक्ट भाग तुमचा झाला पाहिजे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश पूर्णांकाचा मसावी लसावी आणि घातांकी संख्यांचा मसावी लसावी, चौथं लेक्चर असेल मसावी लसावीच्या थेअरीचं, आणि त्यानंतर आपण प्रश्नांच्या व्हिडिओच्या मागे लागू आहेत. तर हे जे पहिले पुन्हा लक्षात घ्या, मसावी लसावीचे 4 जे पहिले व्हिडिओज आहे हे आहे थेअरीचे, जे थेअरी तुम्हाला PDF स्वरूपात प्राप्त झालेली असेल त्या संदर्भातले हे संपूर्ण डिटेल्स आहेत. आणि 5व्या व्हिडिओपासून आपण घेणार आहेत ह्या मसावी लसावीच्या संदर्भात येणाऱ्या प्रश्नांचं विस्तारमध्ये अभ्यास आपण करणार 5व्या व्हिडिओपासून. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.